शुभ सकाळ झालेली आहे आणि ओमकारला अजून पण उठायची इच्छा नाही आहे. ह्याला इथेच करायचं आहे होल्ट. झाला जो ब्लॉग त्याचा आज येणार आहे कितवा ब्लॉग येणार आहे रे? दुसरा ब्लॉग येणार आहे आज. सगळ्यांनी त्याचा ब्लॉग पण बघा. आणि आज पण एक नदी आहे, बघू तिथे आंघोळीला आपण थांबतो की नाही. नदी नाही, दलदल आहे. दलदल नदीच आहे ती. दलदल आहे ती. दलदल आहे. ओमकारचं म्हणणं आहे ती दलदल आहे. चला मग भेटूया पुन्हा नंतर. ना का साई मै सकाळ काढायच्या आणि प्लास्टिक पण. हा हा त्याच्याशिवाय जायचं नाही. आणि तुम्हाला फोन तुम्ही बोलले साईराम उठा. साईराम चला हॉटला जायचंय. लवकर निशाण निघालाय. साईराम उठा चला. बोल आपण पुढे ते बोल का बोलत होता त्याचा. आपण पुढे जाऊ. आमच्या तुला हा तू याला असते पाठीबरोबर. काय तुला काय बोलतो काय? डायरेक्ट हॉल्टला नाही जा, थांबायचं. ठीक आहे. साईमाय सकाळ चालायला घेतले आणि ओमकारनी आरतीच्या पुढे आज पहिल्यांदा. ओमकार काय बोलतो मग? काय नाही, आज त्याला उशीर झालाय. उशीर हा, मग. मागे भाई असू दे ना, तरी पण 8:30 वाजलेत. आणि आज साईराम उठवायला. आज ओमकारचा दुसरा ब्लॉग येणार आहे. काय बोलशील? दुसरा ब्लॉग बघा, नक्की शेअर करा, कमेंट करा. आणि बस एवढं केलं तरी भरपूर आहे. भरपूर आहे. चॅनलचं पब्लिक तर वाढणारच आहे, काय विषय नाही. विश्वास आहे ओमकारला त्याच्या तिथे. आमचा पार्थ आणि हे पार्थचे पप्पा काका साईराम. साईराम तर बोला काका कालच आले चालायला. काका आम्हाला जेवढ्याच्या वेळी सपोर्ट करतात. टाटा लगेच देतो, लाईन लावायला नाही लागत. तुमची गँग कुठे आहे? मलाच नाही माहिती. एक दिसले तुमच्या गँग मधले. बाकीचे काय माहिती. मेन आले तर आम्ही त्यांच्याशीच चालणार. मेन आलेत सर्वा. इकडे कुठे ओमकार भाई? काढाले शाही न वाट. अरे अध्यक्ष भाऊ, माझ्या पुढे राव पाठी खांद्यावर नेऊ. अन मावा कुठली खाऊ, पायी शिर्डीला जाऊ. मावा कुठली खाऊ, पायी शिर्डीला जाऊ. साईमय सकाळ. आम्ही आता नाश्त्याच्या हॉल्टला पोहोचलोय. डॉमिनोज में जाएगा अभी. वॉशरूमला वगैरे फ्रेश होणार. ईद मुबारक सगळ्या आपल्या बांधवांना, बहिणींना ईद मुबारक. हा आपलाच मित्र आहे. हा त्यांच्यातलाच आहे. आज आम्हाला ईदची पार्टी देणार आहे. ओमकार मी या उद्यापासून नमाजाला बस. नमाजाला बसतो. डेंजर बंदा चकधूम वाला. आपण नाश्ता हॉल्टला पोहोचलोय. इकडे फूड पॉइंट आहे. KFC आहे, मॅकडॉनल्ड्स आहे, डॉमिनोज बंद आहे. इथला व्ह्यू खूप भारी आहे. आता इथून 6 ते 7 किलोमीटर आम्हाला अजून चालायचं आहे दुपारच्या हॉल्टसाठी. त्यानंतर मग फायनली दुपारच्या हॉल्टला पोचणार. मग तिकडे आराम करणार, आंघोळ करणार, फ्रेश होणार, परत संध्याकाळी निघणार. दिवस 5वा. हळूहळू दिवस संपत आहेत. थोडं वाईट पण वाटतंय, बट एन्जॉय पण करतोय जे आहे ते. कारण परत मग डेली सगळं रुटीन चालू होईल, बोरिंग. परत सगळे आपले साई बंधू आपल्याला भेटणार नाही, वर्षाने भेटतील. तर जे मुवमेंट आहेत ते एन्जॉय करून घेतोय. आणि आता बघू पोचल्यावर पुढे काय होतं. काकाने सिगरेट पिऊन तोंडाने धूर सोडून
जगापेक्षा काहीतरी वेगळं. आम्ही मॅगडी मध्ये कोक आणायला गेलो तेव्हा चैतू सोबत काहीतरी एक सीन झालाय. चैतू सांगेल आपल्याला काय झालेलं रे. काय नाही सीन झाला होता. 6 कोक होत्या. एक जण गेला बाजूने, मला थांब साई मी घेतो. घ्यायला गेला एका हाताने एक कोक पडली त्याच्या बाजूने, सगळ्या कोक पडल्या. 6 कोक पडले. 6 कोक पडल्या. बिचाऱ्याच्या माझ्या पायावर पॅन्टीवर पण पडली. पुरा सोडा आता माझ्या पॅन्टीवर डाग पडलाय कोकचा. पॅन्ट आता नवीन घ्यावी. एक कोक कितीचे आहे रे त्याला तरी. पैसे भेटले तर पाठवा तुम्हाला पण. एक 70 रुपयाचा कोक म्हणजे 6 कोक पडले. त्याला मी त्यात अजून 10 रुपये टाकून 2 लिटरचा घेऊन टाकला. 2 लिटरचा कोक घेणार होता ओमकार तेवढ्या पैशात. चला आता जातो पुढे. लय वेळ थांबलो, 1-1.5 तास तरी थांबलोय. निघतो आता आम्ही. चला नदीवर. तिकडं मीच मारतो पहिली उडी. इकडे नाही, इकडे चाललो आम्ही. इकडे चाललो आम्ही. ज्याला पोहता येतं त्याने तिकडे जावा. ज्याला पोहता नाही येत त्याने इकडे चला माझ्याबरोबर. मला जमत नाही. भाईराम नदी पे चले हम. पाण्यात पाणी लय थंड आहे. गरम वाफ घेतोय, गरम वाफ. इंजिनची गरम वाफ घेतोय आता. तरी पण हवा येतोय शहरात आणि थंडी वाजते. हे बघा फंड. मस्त. आता तू तर दाखव भाई. हा भाई. चड्ड्या बघा काय शिकवत आहेत. आंघोळ वरून झालेत नागडे चड्ड्या शिकवत आहेत. कशावरती तर बघा. आई मेन आहे, हे मेन आहे. शेतकऱ्याला काय तुला काय आवडतं तुला. आता घे ना मग. सीन झालाय आता. काय करू नाही शकत. इथे हरवलं आम्ही गुगल मॅप शोधत. तसंच आलेला आपण. आणि इकडे टोपी घातल्यामुळे लोक समजतात माझी ईद आहे. लोक मला पाणी देते, शिरकुर्मा खायला घरी बोलवतात. अरे पण काका इथून भाजी मार्केटला यायचा रस्ता कुठे आहे. कोणचे भाजी मार्केटला आपलं हे भाजी मार्केट आहे ना. हा हा असं गेलं ना इकडे जायला लागलं असं अच्छा इकडे असं इथून ना. फिरून जायचं. धन्यवाद धन्यवाद. साईमय संध्याकाळ. हॉल्टच्या अजून पण 2 किलोमीटर मागे आहोत. 5 वाजलेत. आता इथून 2 किलोमीटर अजून चालायचं आहे. त्यानंतर अजून 15 रात्रीच्या हॉल्टसाठी. या टोपीमुळे आज आजच्या दिवसात खूप भारी भारी प्रसंग आमच्यासोबत घडलेत. बायको बोलायचा भाईजानने शिरकुर्मा खायला भेटला आम्हाला या टोपीमुळे. सर्वांचा धन्यवाद. त्यांनी आम्हाला शिरकुर्मा वगैरे दिला. आता आम्ही निघालो. लय चालायचं आहे. तर जरा बाहेर निघू मग भेटू. बघा ही पब्लिक. आणि परत ती टोपी घातल्या. आता तर मोठा स्कॅम होणार आहे याच्याबरोबर. आता डायरेक्ट याला बांधून बसवणार पाटावर. अजमेर जाएगा तू आज. आना है ख्वाजा अजमेर की गलियों में आ गए. अपना सब कुछ लुटाना हमें. अपना सब कुछ लुटाना अजमेर की गलियों में. अपना भाई. सर्वांना शुभ संध्याकाळ. आपल्याला कोण भेटलाय. मोठी हस्ती. शुभम गुप्ता उर्फ कसाब. कसाब एक शायरीचा बोल सर्वात भक्तांसाठी. साई, मैं मेरी मंजिल भूल गया था, तूने रास्ता दिखाया. मैं मेरी मंजिल भूल गया था बाबा, तूने रास्ता दिखाया. देख साई, तेरे भक्तों को चलकर लेकर आ रहा हूँ. देख साई, तेरे भक्तों को चलकर लेकर आ रहा हूँ. अब तूने मुझे संघर्ष की वारी में से चलकर बुला लिया. बोलो ओम साईराम. पलकी संग निघालो मी साई दरबारी. पलकी संग निघालो मी साई दर. आता आम्ही पालखीच्या हॉल्टवर पोहोचलोय. हा दुपारचा हॉल्ट आहे इकडे या झाडांच्या मागे. पालखीतून निघाली 1 तास झाला असेल. हे कोण आले. हे नंदादीप वाले. साईराम. आता फक्त 3 किलोमीटर हॉल्ट उलटला. ओमकार काय बोलतोय. भरपूर मजा केली आम्ही. बैलांशी पण भरपूर खेळलोय. पण तो मारायला येत होता. मग आम्ही लांब लांब पळत होतो.
लय मजा आली. बैलांची मज्जा केली आजचा vlog पण मध्ये. आम्ही नदीत बिदीत गेलाय भाई. आजचा नदीवरचा सीन तर विसरू शकत नाही. अंडरपॅन आम्ही मशीनवरती सुकवलेत. मशीनवरती डिझेल वॉश ते डिझेल वॉश ते पण 5 मिनिटाच्या अगोदर. ओमकारने एक डिझाईन बनवली आहे ती डिझाईन. आणि फायनली आज भाई रेकॉर्ड ब्रेकिंग हॉल्टला पोचली आहे पब्लिक. ओमकार काय बोलतो काय स्पीडने आलो आपण. 120 झालेला मॅटर, पण काय व्हिडिओ काय बनवले नाही मी. मॅटरचा पण व्हिडिओ काढायचा होता ओमकारला. शॉर्ट पेट्रोल पंपवर चढणार होतो पण काही झालं नाही. आता आज तर जेवायला तर नाही जाणार आहे. आज हेच आपलं जेवण आणि झोपायचं मस्त. आला एक भाई. हे नाही रे बाबा, बर्थडे कधीच झाला.